Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रावर सध्या पावसाचं संकट आहे. शेतकऱ्यांची अवस्था शब्दात मांडण्यासारखी नाहीये. एकीकडे पूर्णपणे हतबल झालेला शेतकरी आपण बघितला, तर दुसरीकडे मनाला आशा देऊन जाणाऱ्या संगीता जाधव आम्हाला भेटल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये गोदावरी, खाम आणि शिवना नदीला आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. मात्र या संकट काळात स्वतःच्या शेतातली तूर पाण्यात गेलेली असताना त्याची कुठलीही चिंता न करता एका शेतकरी महिलेनं मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं दिवसाला 1000 रुपये मिळवून देणारा एक छोटा व्यवसाय वाढवलाय. कच्च्या केळीपासून चिप्स बनवण्याचा सगळा व्यवसाय ही महिला एक हाती सांभाळते. जेव्हा राज्यातील लाखो शेतकरी अडचणीत आहेत, अशा वेळी शेती व्यवसायाला जोडधंदा कसा आणि काय करता येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण या शेतकरी महिलेनं घालून दिलंय. सरकार मदत करेल अशी तिला अपेक्षा आहे, पण विश्वास मात्र तिला अजूनही वाटत नाहीये आणि त्यामुळेच हा जोडधंदा त्यांचं घर चालवतंय. पैठणहून पुण्याच्या दिशेने मी निघालोय आणि इथे ना मला एक ताई दिसल्यात ज्या कच्च्या केळीतून चिप्स बनवतात. त्यांच्या पलीकडून शेती आहे. हे सगळीकडे पाणी साचलं आहे आणि इथं त्यांनी एक छोटीशी चूल मांडली आहे, जिथून त्यांची मुलगी जे केळी आणल्यात ते सोलून ते तयार करते आणि या ताई या घाण्यामध्ये त्या सगळ्या केळीच्या चिप्स तळतायत. ते काकासुद्धा बसले आहेत. आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. हे बघा, हे ह्याच्यामध्ये त्यांनी तळलं आणि त्याच्यामध्ये मसालेसुद्धा आहेत. एरवी तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही किराणा दुकानामधून ते सगळं केळीची चिप्स घेता त्यामध्ये तेल असतं. आता त्यांनी तिकडं हे सगळं पॅकिंग करून ना तिकडच्या त्या टेबलावर ठेवलं आहे. किती 60 रुपयाला देतात ते, एक 250 ग्रॅमचं वगैरे असं काहीतरी त्याचं वजन आहे. पण आपल्याला हे सगळं या ताईंकडून समजून घ्यायचं आहे की हे कसं बनवता, किती खर्च येतो, त्याच्यातून किती पैसे बनतात आणि या सगळ्या स्टोरी मागची स्टोरी काय आहे. कारण मराठवाड्यात आता काय ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्यांचं सगळं पीक पाण्यात आहे. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, काय नाव आहे तुमचं? संगीता किसन जाधव. संगीता, मी तिकडून येतो. हां, म्हणजे हां, संगीता ताई, काय करता तुम्ही? चिप्सचा धंदा करते. धंदा. हां. आणि हे कसं बनवता तुम्ही? किती खर्च येतो याला? त्याला खर्च येतो ते 2000 रुपये 1500 रुपये क्विंटलनं घेतो केळी. हा. आणि तेल 145 रुपये किलो आणतो. किलो ना? हा. आणि सरपण 700 रुपये क्विंटल आणतो. म्हणजे एका दिवसात किती खर्च येतो तुम्हाला सगळे आणायला? एका दिवसात खर्च किती येतो असं ना? हा हा. खर्च आता जाऊन कधी 400, कधी 500, कधी 300, कधी 1000 असं सुटत. हा. आणि ते जे तुम्ही तिकडे पिशव्या ठेवल्यात ते टेबल आहे बघा, तिथं एक तिथं 5-7 पिशव्या ठेवल्यात. कितीला आहे ते एक केळीचं चिप्स? 60ला. 60 रुपयाला एक पॉकेट. हा. किती वजन आहे त्याचं? 250. 250 रुपये. हो. आणि आता हे जे तुम्ही कच्चं बनवलं हे सगळं, त्यात 3 लोक काम करतात. हा. 3 जण. परवडतं का तुम्हाला? हा, परवडत. तिघांना पण? हा. तिघांना नाही परवडत, मला एकलीलाच परवडत. तुम्ही एकटीला? हा. पण ते मला कव्हर होत नाही म्हणून ते 2 जण मला मदत करते. या इकडे तुम्ही पुढे. मग ते हे जे तुम्ही तिघं करू राहिले ह्याच्यातून उदरनिर्वाह होऊन जातो? नाही ना, तिघांना नाही हाजरी सुटत, मला एकलीलाच हाजरी सुटते. हा. हे बघा, यांनी आता हे चिप्स कापून टाकलेत. हे तळले जात आहेत आणि हे तळल्यानंतर ते इथं ठेवतील. ह्याच्यातून तेल सगळं निघून जाईल आणि ते पॅकिंग करून तिकडे ठेवतील. हा रस्ता पैठणहून गंगापूरला जातो आणि गंगापूरहून तिकडे समृद्धी महामार्गावरून मुंबईलाही जातो आणि अहिल्यानगर मार्गे पुण्याला सुद्धा जातो. या काका इकडे, इकडून. हां, किती शेती आहे तुम्हाला? आम्हाला 4.5 एकर कोरडवाहू शेती. 4.5 एकर आहे कोरडवाहू आहे. पाणी काय यावेळेस काय लावलं शेतीमध्ये? यावेळेस तुरी लावल्या, मागच्या वर्षी कपाशी लावली होती पण काही फायदा नाही झाला. सगळं पाण्यामुळे नुकसान झालं आणि यंदा सुद्धा तीच परिस्थिती. मी तुरी लावलेल्या आहे त्या सुद्धा पूर्ण पाण्यानं जळून गेलेल्या आहे. आता पाणी साचलं तुमच्या शेतात? पूर्ण पाणी साचले. आता ढगफुटी सारखा पाऊस झालेला आहे.
पण मग आता हे तुम्ही जे काय जोडधंदा करतात, शेतकऱ्यांना जर बोललो जोडधंदा करतात, गाय गुरं पाळतात, दुधाचा व्यवसाय करतात, तुम्ही का निवडलं हे केळीचे चिप्स करून विकायचं? पण मग ते आम्हाला आमची शेती अशी आहे की तिकडे जायला रस्ता नाही शेताकडे, त्याच्यामुळं गुरं आपण पाळू शकत नाही, त्यांना वैरण कुठून आणणार? मग त्याच्यापेक्षा हा धंदा मी निवडला, जोडधंदा म्हणून शेतीसाठी. पण याला कशा क्वालिटीचे केळी लागतात जिथून ते चांगल्या पद्धतीने तळले जातील, खायला रुचकर लागतील? त्याला हुरड्या का म्हणतायत? उलट्यातली हा, आता हे उरड्यातलं आहे का? हा 3 दिवस जर आलं ते पिकतं, 2 दिवसाच्या आत जर त्याचं झालं तर चिप्स निघते, 3 दिवसाच्या मोहर जर गेलं तर ते पिकून जातं. हो का? हो, पण हे ओललं का लागतंय मला? पाण्यात होतं ते. पाण्यात होतं. हा, काळं पडत नाही मग ते. पाण्यात असलं काळं पडत नाही. हा, मग पाण्यातून उपसून इकडे बादलीत घेतलं, मग ते नितळत, मग याच्यात त्याला टाकलं ते तडतड वाजत नाही ना. आणि सर पण आता ते ओललं झालेलं दिसतं. सर पण आता बोलले मग पावसामुळे कोण आणि ना आपल्याला वाळलं सर पण. पण मग आता शेतीत काय पिकत नाही, हे याच्यातून तुम्ही कसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करता? याच्यातून आम्ही कसं आहे, आता सिजनेबल समजा आता नवरात्र असला, श्रावण महिना असला, एखादं चतुर्थी या दिवशी सोमवार मग शनिवारी जास्त विकल्या जातं, मग त्या दिवशी आम्हाला त्याचा प्रॉफिट मिळतो त्याचा. रोज तर नाही, पण या महिन्यातून 4 दिवस भरपूर. दिवाळीला बी चालतं. आणि आता आपला हा जो भाग आहे हा सगळा शेतीपट्टा आहे, इथं घेतात का ग्राहक, मिळतात का सगळे ग्राहक? म्हणजे आता हे हायवे रोड असल्यामुळे इथे येणारे जाणारे बाहेरचे लोक जादा असतात. त्यांनी बघितलं की ते येतात, विचारतात, घेऊन जातात ते. आणि इथले म्हणजे इथं उपास असला तरी इथले प्रॉपरचे लोक जादा घेतात, प्रॉपरचे लोक घेऊन जातात. हा, पलीकडे अजून काही दुकानं पण मी बघितले त्याच्यावर. हा, आता नवीन झाले, ते आमचे पूर्वीचं दुकान आहे. कधीपासून करतात मी व्यवसाय? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. पण आता ताई म्हणतात की ते एकटाच करतात, पण आता हे तुम्ही. हा, पण मग मी तिकडे हॉटेलवर पाहतो, मग एकूणाला मदत करायला लागते. तिकडे बंद पडलं म्हणजे इकडे पाहायचं, आणि इकडे बंद असलं म्हणजे ते एकूणाला मदत करतो आम्ही. 9 दिवसात नवरात्रीचा उपास ठेवतात. हा, मग नवरात्राचा उपास असल्यामुळे मग जीव दमून जातो, अजून फराळाचं नाही मला. ते डब्बे तशाचे माहिती टोपल्यात पार. ठेवले सगळे तिकडे. हा, आणि तुम्ही सकाळपासून बसले? सकाळपासून बसलेली मी 9 वाजल्यापासून याच्यावर. संपन मग आता आता संध्याकाळी संपत 7ला 9ला आरती करायला जायचं घरी, तेव्हा मग बंद करायला लागतंय. पण मग आता हे जे तुमच्या शेतात पाणी साचलेलं आहे, तुम्हाला पिकातून काही निघत नाही, काय सरकारकडे तुम्ही सांगाल? सरकारला काही मागणी करायची तुम्हाला? काय मागणी करा, ते नाही द्यायला पाहिजे त्यांच्या पद्धतीने काहीतरी आम्हाला. काहीतरी लाभ द्यायला पाहिजे ना, शेतीमध्ये काहीच नाही झालं तर. आता म्हणून राहिले ते 8,000 रुपये देणार एकरी काहीतरी. एकरी 8,000 काय होतंय? 8,000 काय एकरी 8,000 रुपयाचा माल निघतो का? 8,000 रुपये तर त्याला आतापर्यंत खर्च लागला एकरी. आणि 8,000 रुपये देऊन कुठं काय जाणार आहे ऊस त्याचा? आणि आता ते पाणी साचलं, आता तिथे काही करता येणार नाही. काहीच नाही करता येत त्याच्यात. आता दिवाळी होऊन देईन, दसरा होऊन जाईल, आता 6 महिने काही पाणी जात नाही, असं पाणी आमच्या शेतात. आणि काय होणार आहे त्याच्यात? आणि तिथून मोर कधी काय पेरायचं मग? याची उग गेल्यावर काय येणार आहे? कोरडवाहू शेती असल्यामुळे एकच पीक येतं, दुसरं पीक यायला चान्सच नाही ना. आता कोरडं म्हणलं, आता हे पीक गेलं म्हणजे दुसरं पीक येऊ शकत नाही ना, बागायती नाही ना, पाण्याचं कुठं स्रोत नाही तिथं जवळ. जरी असलं जास्तीचं पुरतं पाणी आपल्याला कोण देणार पाणी, आहे की नाही? आपल्याकडं ना जे महिला सबलीकरण बद्दल आपण चर्चा करतो ना नेहमी, तर इथं हे बघा, या ताई आहेत, आणि या ताई म्हणतायत की हा धंदा किंवा हा व्यवसाय हा माझ्या कुटुंबाचा नाही आहे, हा माझ्या एकटीचा आहे. आज त्यांचे पती आणि त्यांची मुलगी त्यांना मदत करतायत, ते दावा करून हे सगळं मी करते, आणि त्यांच्या कुटुंबाला त्याच्या आठवड्यातून काहीतरी त्यांचा उदरनिर्वाह होऊन जातो, त्यांचं घर चालून जातं. शेतीवर ते अवलंबून नाही आहेत. नेहमी जी आपण चर्चा करतो ना की शेतीला जोडधंदा असला पाहिजे, गुरं पाळली गेली पाहिजे, दूध विकलं गेलं पाहिजे, पण इंटरेस्टिंग स्टोरी ही आहे, आणि म्हणून आम्ही इथं थांबलो होतो की एक पॅकेट जर 60 रुपयाला विकलं जात असेल, तर जर समजा त्यांनी 10 पॅकेट जरी विकली तरी 600 रुपये 1000 रुपयांच्या आसपास अजून विकले तर त्यांचा रोजचा 1000 रुपयांचा धंदा होऊन जातो. पण त्याच्या मागे सुद्धा इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की त्यांना त्या केळी विकत आणाव्या लागतात, मग त्याच्यानंतर त्या सोलायच्या, त्याच्यानंतर ते तळायचं, त्याच्यानंतर ते वाळवायचं, आणि एवढंच नाही, त्याला सरपण लागतं, त्याला तेल लागतं, कढई लागते, दिवसभराची मेहनत लागते, आणि ती केवळ एका महिलेची नाही आहे, तर त्याच्या मागे 2 लोक सुद्धा काम करणार आहेत. हायवेवरती लोक थांबतात, येतात, खातात, घेतात, खर्च करतात वगैरे वगैरे, पण हे शेतीतून निर्माण झालेले प्रश्न आहे, याकडे सुद्धा आपल्याला डोळसपणे पाहावं लागणार आहे. आतिक शेखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.